आपण आलोय उन्नती नगरच्या ज्या चौकामध्ये ड्रेनेज लाईन चोकअप होती असं नागरिक बऱ्याच दिवसापासून ओरडतायत आणि त्यांची खूप अवेलना होती असं त्यांनी सांगितलंय। त्यातल्या काही नागरिकांनी नगरसेवक मारुती आबांनाही कळवलं होतं, परंतु मारुती आबा मागच्या वर्षी नगरसेवक होते, या वर्षी नगरसेवक होते, भाजपाची सत्ता त्यांच्याकडे आहे, परंतु त्यांनी या नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं। त्यांचे सहकारी त्यांच्याबरोबर जे निवडून आलेले आहेत नितीनदादा गावडे म्हणजे पुणे शहरातून एकमेव मशाल ज्यांनी पेटवली असं म्हणून त्यांच्याकडे पूर्ण राज्यात त्यांच्याकडे चर्चा आहे, ते नगरसेवक ज्यांना आता पुणे महानगरपालिकेमधले गटनेते म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि आज त्यांचाच हा प्रभाग आहे। सर मला एक सांगा की तुमच्या प्रभागात हा प्रश्न आहे, तुमच्या बरोबरीचं नगरसेवक, तुमच्या बरोबर तुमच्या सिनियर असलेले नगरसेवक दुर्लक्ष देत नाही, तुम्ही आता ह्याच्यावरती काय उपाय करणार आहात? 100% गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि खरोखर इथल्या नागरिकांना याचा फार त्रास होतो। नागरिकांबरोबर जी आपली महाराष्ट्राची अस्मिता आहे, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक इथं आहे आणि त्या स्मारकाच्या तिथं रोज उठून ड्रेनेजचं पाणी येऊन थांबतं, हे आमच्यासाठी आहे ना लाजिरवाणी गोष्ट आहे। पण ज्या वेळेस हे काम चालू होतं त्यावेळेस आमचे मार्गदर्शक, आमचे माजी जिल्हा प्रमुख विजयभाऊ नगरसेवक यांनी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की ही ड्रेनेज लाईन जोडताना तुम्ही चुकीच्या बाजूने जोडताय, पण त्यांनी न ऐकता ते काम केलेलं नाही। आता ठीक आहे, ती चूक तर त्यांनी पण त्यांच्या मुलं ह्याच्यात बाईट मध्ये मांडली, पण आता तुम्ही याच्यावर उपाययोजना काय करणार? मी आता निवडून येऊन मी 2 महिने झालेले आहेत। आता बजेटमध्ये मी ह्या लाईनसाठी सह्याद्रीमध्ये बजेट दिलेलं आहे आणि ह्या 2 महिन्यामध्ये 100% आपण हे काम पूर्ण करणार आहे। तोपर्यंत याला 3 दिवसापूर्वीच मी इथं ह्या लाईनची साफसफाई करण्यासाठी मशीन पाठवली होती। आता मी त्या नागरिकांना, मला ज्यावेळेस फोन आला मी त्यांना सांगितलंय की उद्या आपण इथं एक टायगर मशीन पाठवून हे साफ करून घेऊ। त्याचबरोबर आपण हे सर्व चेंबर आहे ह्यामधले गाळ काढू की जेणेकरून आपलं जोपर्यंत नवीन काम होत नाही तोपर्यंत तरी लोकांना दिलासा भेटेल। तुम्ही नवीन काम करणार आहात इथं? 100% करणार आहे मी। किती निधी लावणार, काय कसं? साधारणतः आपल्या संपूर्ण 18 इंची लाईन जी टाकायची त्यासाठी आपण महानगरपालिकेच्या सह्याद्रीमध्ये 50 लाख रुपयांची मागणी केली होती। त्यापैकी आपल्याला काही प्रमाण सह्याद्रीमध्ये आलंय की आणि वॉर्ड ऑफिसच्या नावाने पण काही निधी, दोन्ही निधी वापरून आपण हे काम करू। या ठिकाणी इथल्या नागरिकांचा प्रश्न सुटण्याचा विश्वास तीन गावडेंनी दिलेला आहे। निश्चित इथलं ते बजेट लावतायत आणि तो प्रश्न कायमचा सोडवतायत, परंतु नागरिकांनी आपल्याला जे निवडून दिलंय ते नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ना पद मिळवण्यासाठी हे सगळ्याच नगरसेवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि सगळ्यांना आव्हान आहे, आपल्या परिसरात जर कोणी नगरसेवक दुर्लक्ष करत असेल, नागरिक प्रश्नांकडे लक्ष देत नसेल तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमच्या दारात येऊ आणि तो प्रश्न धडाडीने मांडू। धन्यवाद। मी तुषार पायगुडे, महाराष्ट्र स्पेशल, हडपसर।